ओके. तर लास्ट लेक्चरला आपण लिव्हिंग वर्डचे 2 व्हिडिओज मी आजपर्यंत पोस्ट केले. पहिल्या व्हिडिओजमध्ये आपण डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ड नाही आपण 3 व्हिडिओज पोस्ट केलेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ नीड डिस्कस केलं होतं. त्याच्यानंतर आपण जो व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओमध्ये डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ड या टॉपिकचं इंट्रोडक्शन आणि अर्न्स्ट मेयर याची इन्फॉर्मेशन मी तुमच्यासोबत शेअर केली होती. त्याची बायोग्राफी आपण पूर्ण डिटेलली जी होती ती डिस्कस केली. त्याच्यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ होता त्यामध्ये आपण ऍक्च्युअल पहिल्या चॅप्टरला एनसीईआरटीच्या सुरुवात केली होती आणि तो चॅप्टर जो होता तो होता लिव्हिंग वर्ड. एक गोष्ट आहे की नीट जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला एनसीईआरटी वरती फोकस राहावं लागतं आणि त्या एनसीईआरटीच्या फोकससाठी लागणारा सगळा कंटेंट, त्याच्यासाठी लागणारा शब्द न शब्द हा तुमचा या लेक्चरमध्ये आणि प्लस ज्या थेरॉटिकल नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे त्यामध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. थोडंसं मागचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर रिव्हर्स जा आणि मागचा व्हिडिओ एकदा बघा. मी तुम्हाला लिव्हिंगच्या प्रॉपर्टीज सांगितल्या होत्या. लिव्हिंगच्या प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी होती ग्रोथ, दुसरी रिप्रोडक्शन, तिसरी सेल्युलर ऑर्गनायझेशन, चौथी सेन्स अँड रिस्पॉन्स, पाचवी मेटाबॉलिझम, सेल्फ रिप्लिकेट, सेल्फ ऑर्गनाइज, इंटरॅक्ट आणि इमर्जन्स. नंतर आपण त्यातल्या 2 प्रॉपर्टीज डिस्कस केल्या होत्या. पहिली प्रॉपर्टी होती ग्रोथ. ग्रोथच्या ट्विन प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? इन्क्रीज इन मास आणि इन्क्रीज इन नंबर. मी तुम्हाला सांगितलं होतं प्लांट्स मध्ये जी ग्रोथ होते ती थ्रू आउट द लाईफ होते आणि अॅनिमल्स मध्ये जी ग्रोथ होते ती अप टू सर्टन स्टेज ऑफ लाईफ होते. याचा अर्थ प्लांट्स कंटिन्यू वाढत राहतात, अॅनिमल्स काही स्टेज पर्यंत वाढतात. दुसरं मी तुम्हाला सांगितलं होतं की एखादा नॉन लिव्हिंग सबस्टन्स असेल तर त्या नॉन लिव्हिंग सबस्टन्स मध्ये ग्रोथ ही एक्सटर्नल असते पण आपल्यामध्ये ग्रोथ ही इंटरनल असते. दुसरा फिनॉमिना मी तुमच्यासोबत डिस्कस केला होता तो होता रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की रिप्रोडक्शन यामध्ये पॅरेंट्स आपल्यापासून काय तयार करतो बाळा? प्रोजेनी. आणि ही प्रोजेनी तयार झाल्यानंतर याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणू. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनचे एनसीईआरटी मध्ये दिलेले एक्झाम्पल्स नीट करा. फंगाय रिप्रोड्यूस करतात स्पोर्सने. ईस्ट आणि हायड्रामध्ये काय दिसतं? बडिंग. प्लॅनेरियन्स मध्ये रिजनरेशन. बरोबर आहे. आणि त्यानंतर अल्गी, फिलामेंटस अल्गी, फंगाय आणि मॉस हे फिनॉमिना दाखवतात फ्रॅगमेंटेशन. रिप्रोडक्शन हा फिनॉमिना किंवा ग्रोथ हा फिनॉमिना हे दोनही फिनॉमिना लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफायनिंग प्रॉपर्टी नाही. याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रोथ लिव्हिंग पण दाखवतात आणि नॉन लिव्हिंग पण दाखवतात. डिफायनिंग प्रॉपर्टी अशी प्रॉपर्टी असते ज्या प्रॉपर्टीला अप्लाय केल्यानंतर तो ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे हे प्रूव्ह होईल. पण ती ग्रोथ पण नाही आणि रिप्रोडक्शन पण नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही रिप्रोडक्शन कडे जेव्हा येतात तेव्हा रिप्रोडक्शन सुद्धा नाही, कारण बरेच असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे रिप्रोडक्शन करत नाही पण लिव्हिंग आहे. फॉर एक्झाम्पल मूल्स आहे, फॉर एक्झाम्पल वर्कर हनी बीज आहे. हे सगळे कन्सिडर करत असतात. दीज आर कन्सिडर टू बी एक्झाम्पल्स रिलेटेड विथ दॅट. आज आपण तिसरी प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिस्कस करणार आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये तिसरी प्रॉपर्टी जी येते दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम या पर्टिक्युलर प्रॉपर्टीकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा लेट अस सपोज कन्सिडर करा की हा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. एम आर राईट? नाउ दिस इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच इज हॅपी. लेट अस मेक इट स्माइलिंग. हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅपी काय? बिकॉज या पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जी मिळते. And this energy, whatever is present, it is due to the chemical reactions. Listen carefully. The chemical reactions which are going on into the body of the living organism. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम होतात, सगळ्या केमिकल रिएक्शन्स होतात, सम टोटल ऑफ ऑल केमिकल रिएक्शन्स विच आर टेकिंग प्लेस इन अ बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम या शब्दाचा अर्थ काय? तुमच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या रिएक्शन्स होतात त्याला मेटाबॉलिझम म्हणतात. आणि कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, तो पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो ऑफकोर्स ही प्रॉपर्टी दाखवतो. पण कोणताच नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसणार नाही जो मेटाबॉलिक रिएक्शन्स करतो. इज दिस क्लिअर विथ यू? मग मी याचा अर्थ असा की जो लिव्हिंग असेल तो मेटाबॉलिझम दाखवेल. याचा अर्थ ही जी आहे ही आपल्याला पहिली डिफायनिंग प्रॉपर्टी सापडली आहे रिगार्डिंग विथ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफायनिंग प्रॉपर्टी आहे मेटाबॉलिझम. आता एक आयडिया एनसीईआरटी मध्ये पॉइंट ऑफ व्ह्यूने अशी दिली आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ज्या सगळ्या रिएक्शन्स होतात त्या रिएक्शन्स आपण इन विट्रो, इन विट्रो याचा अर्थ बॉडीच्या बाहेर, इन विट्रो आपण लॅबोरेटरीमध्ये कॅरी आउट करू शकतो. मग या सगळ्या रिएक्शन ज्या इन विट्रो होत आहेत, म्हणजे मी टेस्ट ट्यूब मध्ये कॅरी करतोय, या सगळ्या रिएक्शन्स ज्या आहेत
त्या लिव्हिंग पण नाही, लिसन केअरफुली, या रिएक्शन लिव्हिंग थिंग पण नाही आणि या रिएक्शन ज्या आहेत त्या नॉन लिव्हिंग थिंग्स पण नाही. मग या रिएक्शनला कन्सिडर करत असाल तर या रिएक्शन मात्र शुअरली लिव्हिंग रिएक्शन्स आहेत, कारण त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये होतात. म्हणजे याचा अर्थ मेटाबॉलिक रिएक्शन कॅन बी कॅरीड आउट इन विट्रो इनटू द लॅबोरेटरी, but these metabolic reactions which are in vitro, they are neither living nor non-living, but surely which reactions, living reactions. नीट फेज 2 मध्ये हा जो वाक्य होता एनसीईआरटीचं ते जसंच्या तसं आलं होतं. त्यामुळे यू शुड रिमेंबर दॅट की मेटाबॉलिझम इज डिफायनिंग प्रॉपर्टी. मग आता लक्षात ठेवा, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या रिएक्शन्स होतात त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. आणि या मेटाबॉलिझमला कन्सिडर करत असाल तर ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. पुढे कन्सिडर करत असाल तर सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कशापासून बनले आहेत? सेल्स पासून. त्याला त्यांचं सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणतात. सेल्युलर काय? ऑर्गनायझेशन. सेल्युलर ऑर्गनायझेशनला कन्सिडर करत असाल तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स. And this particular living organism are made up of cells. This is also considered to be defining property. कोणती प्रॉपर्टी? डिफायनिंग. सो दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सापडली, दॅट इज कॉल्ड सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता सेल्युलर ऑर्गनायझेशन नंतर जी प्रॉपर्टी येते दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड कॉन्शियसनेस. व्हॉट इज दिस प्रॉपर्टी? इज कॉल्ड कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेस या शब्दाचा अर्थ काय? सगळे व्यवस्थित बसा. सगळे व्यवस्थित बसा म्हटल्यावर तुम्ही डचकला आणि इकडे तिकडे बघायला लागला. मग दिस इज कॉल्ड कॉन्शियसनेस. कारण मी जेव्हा तुम्हाला सगळे सरळ बसा असं म्हटलं तेव्हा मी तुम्हाला सेन्स दिला आणि तुम्ही जर सरळ बसले असाल तर तुम्ही मला रिस्पॉन्स दिला. कॉन्शियसनेस या शब्दाचा अर्थ काय? कॉन्शियसनेस इज कन्सिडर्ड टू बी सेन्स अँड रिस्पॉन्स. कोणतीही गोष्ट असेल तर ती गोष्ट सेन्स करणे आणि त्याला रिस्पॉन्स देणे. ही पर्टिक्युलर जी कॉन्शियसनेसची प्रॉपर्टी आहे ती फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दाखवतात. दॅट्स वाय कॉन्शियसनेस इज कन्सिडर्ड टू बी विच प्रॉपर्टी? डिफायनिंग प्रॉपर्टी. दुसरी एक गोष्ट तुम्हाला माझ्यासाठी ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हा तुम्ही या कॉन्शियसनेस प्रॉपर्टीकडे येता तेव्हा दिस पर्टिक्युलर कॉन्शियसनेस ह्युमनच्या अँगलने जर आपण कन्सिडर केला. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की एखादा कॉक्रोच पडलेला आहे आणि त्या कॉक्रोचला तुम्हाला चेक करायचं आहे की तो जिवंत आहे का मेलेला आहे. तुम्ही काय कराल? त्या कॉक्रोचला हात लावा आणि त्या पर्टिक्युलर कॉक्रोचला टच केल्यानंतर तो पर्टिक्युलर कॉक्रोच जर पळायला लागला तर तो जिवंत आहे. पण तो पर्टिक्युलर कॉक्रोच जो आहे त्याने काहीच हालचाल केली नाही तर तो मेला. दिस इज कॉल्ड कॉन्शियसनेस. आता कॉन्शियसनेसला कन्सिडर करत असाल तर कॉन्शियसनेसची एक छोटासा पॉइंट ऑफ व्ह्यू ह्युमन एनसीईआरटी मध्ये दिला आहे तो लक्षात ठेवा. पहिला, तुम्ही ह्युमन कडे जर आला तर ह्युमन एकटा असा ऑर्गॅनिझम आहे ज्याला सेल्फ कॉन्शियसनेस. कोणता कॉन्शियसनेस? सेल्फ कॉन्शियसनेस. सो ह्युमन इज द ओनली ऑर्गॅनिझम हु इज हॅव्हिंग सेल्फ कॉन्शियसनेस. तुम्हाला कधी एखादा कुत्रा किंवा मांजर ब्युटी पार्लर मध्ये जाताना दिसणार कारण ही इज नॉट अवेअर ऑफ हिमसेल्फ. Self consciousness, when you're supposed to consider, human is only who is aware of himself. जो स्वतःविषयी अवेअर असतो आणि that particular property is only shown by humans. ओके. त्यानंतर कन्सिडर करत असाल तर जेव्हा तुम्ही याच प्रॉपर्टीकडे येता तेव्हा ह्युमन्सला कन्सिडर करत असाल तर एखादा पेशंट असा कन्सिडर करा की जो पेशंट कोमामध्ये आहे. द पेशंट इज प्रेझेंट इन कोमा आणि त्याला व्हर्च्युअली सगळ्या मशीन्स लावल्या. बेटा हो, जर पर्टिक्युलर पेशंट कोमामध्ये असेल आणि व्हर्च्युअली सपोर्टेड बाय ऑल मशीन्स तर तो पर्टिक्युलर पेशंट जो आहे त्याला सेल्फ कॉन्शियसनेस नसतो. कोणता कॉन्शियसनेस? सेल्फ कॉन्शियसनेस. सो कोमा पेशंट आणि नॉर्मल पर्सन याच्यामध्ये फरक काय? तर कोमा पेशंट डज नॉट हॅव सेल्फ कॉन्शियसनेस. एखादी पर्टिक्युलर गोष्ट असेल तर ती गोष्ट सेन्स करणे आणि त्याला रिस्पॉन्ड देणे ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डिफायनिंग प्रॉपर्टी आहे. दुसरा पॉइंट लक्षात ठेवायचा की ह्युमन हा एकमेव ऑर्गन आहे त्याच्याकडे सेल्फ कॉन्शियसनेस आहे आणि जो पेशंट कोमामध्ये असतो त्याला सेल्फ कॉन्शियसनेस नसतो. त्याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर दुसरी जी प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवतात जी शेवटची आहे दॅट इज कॉल्ड इंटरॅक्शन. कोणती प्रॉपर्टी? इंटरॅक्शन. इंटरॅक्शन याचा अर्थ कम्युनिकेशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी इंटरॅक्शन आहे त्या इंटरॅक्शनला जर तुम्ही स्टडी केला तर एक पॉइंट ऑफ व्ह्यू असा सांगितला जातो की लेट अस सपोज कन्सिडर करा की मी टिश्यू कन्सिडर करतो. मग आता टिश्यू जर असेल तर टिश्यू कसा तयार होतो? टिश्यू इज कन्सिडर्ड टू बी अ ग्रुप ऑफ सेल्स. ग्रुप ऑफ सेल्स. मग आता जर समजा टिश्यू कन्सिडर केले की टिश्यू हा ग्रुप ऑफ सेल्स आहे तर प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू, नीट आहे का बाळांनो? प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू
या त्या सेल्सच्या कंपोजिशन मध्ये नसतात की सेल्स कोणापासून बनलाय. प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू डज नॉट लाइज इन कंपोजिशन किंवा कन्स्टिट्यूएंट ऑफ सेल. प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू इज लाइज इन सेल सेल की इंटरॅक्शन. एक सेल एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात, एक सेल दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट होतो, म्हणून ते सेल्स एकत्र राहतात आणि काय तयार होतो, टिश्यू. दुसरा लेट अस सपोज कन्सिडर करा की प्रॉपर्टीज ऑफ सेल्युलर ऑर्गनायझेशन किंवा प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट प्रोसेस, फॉर एक्झाम्पल सेल्स कन्सिडर करा. तर प्रॉपर्टीज ऑफ सेल कन्सिडर करत असाल ना, तर प्रॉपर्टीज ऑफ सेल त्या मॉलिक्युलर कन्स्टिट्युएंट मध्ये नाहीये. मॉलिक्युलर कन्स्टिट्युएंट की तो पर्टिक्युलर सेल कोणापासून बनलाय, अजिबात नाही. त्या सेलमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत याच्यावरती त्याची प्रॉपर्टी नाहीये, त्या पर्टिक्युलर मॉलिक्युल्स मध्ये असणाऱ्या इंटरॅक्शन्स मध्ये. त्यामुळे कन्सिडर करत असाल तर सर्वात क्लासिक फिनॉमिना जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे तो इंटरॅक्शन, एकमेकांसोबत इंटरॅक्ट होणे. ऑल लिव्हिंग फिनॉमिना एनसीईआरटी मध्ये स्टेटमेंट दिलाय, ऑल लिव्हिंग फिनॉमिना, सगळे जे लिव्हिंग फिनॉमिना आहे इट इज ड्यू टू अंडरलाइंग इंटरॅक्शन्स. आणि या इंटरॅक्शन्सला कन्सिडर करत असाल तर दोन वाक्य अशीच्या अशी व्यवस्थित डोक्यात लक्षात ठेवायची की प्रॉपर्टीज ऑफ टिश्यू डज नॉट लाई इन अ कंपोजिशन ऑफ सेल, इट लाइज इन देअर इंटरॅक्शन. Properties of cell does not lies in their molecular constituent, it lies in molecules की interaction. DNA RNA तयार करतो, interact होतो. RNA प्रोटीन तयार करतो, interact होतो, आणि या इंटरॅक्शन्स मधून लिव्हिंग फिनॉमिना अराइज होतं. मग आता समजा या पर्टिक्युलर पॉइंटला आपल्याला रिवाइज करायचं असेल तर एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडे येता म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग किंवा आपण कन्सिडर करू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग, तेव्हा या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंगला दोन पॉइंट ऑफ व्ह्यूने डिवाइड करा. पहिला कन्सिडर करत असाल तर काही प्रॉपर्टी तुम्हाला बघायला मिळतील ज्या प्रॉपर्टी नॉट डिफाइनिंग आहे. सम प्रॉपर्टीज आर कन्सिडर टू बी नॉट डिफाइनिंग, आणि काही प्रॉपर्टीज तुम्हाला बघायला मिळतील ज्या प्रॉपर्टीज डिफाइनिंग आहे. मग नॉट डिफाइनिंग प्रॉपर्टीजला कन्सिडर करत असाल तर नॉट डिफाइनिंग प्रॉपर्टीज मध्ये मी दोन प्रॉपर्टीज तुम्हाला सांगितल्या, पहिली ग्रोथ आणि दुसरी रिप्रोडक्शन. मान्य? आणि डिफाइनिंग प्रॉपर्टीजला कन्सिडर करत असाल तर डिफाइनिंग प्रॉपर्टीज मध्ये पहिली प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली मेटाबॉलिझम, दुसरी प्रॉपर्टी सांगितली सेल्युलर ऑर्गनायझेशन, तिसरी प्रॉपर्टी कन्सिडर करत असाल तर थर्ड प्रॉपर्टी इज कन्सिडर टू बी कॉन्शियसनेस, आणि चौथी प्रॉपर्टी कन्सिडर करत असाल तर फोर्थ प्रॉपर्टी इज कन्सिडर टू बी इंटरॅक्शन. These are considered to be characteristics of living. So you can consider that कि some properties are not defining and some properties whatever is present that is called defining properties. Living organism च्या या ज्या प्रॉपर्टीज आहेत याच्यावरती बऱ्याच वेळा एमसीक्यू विचारले गेले. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला प्रश्न विचारतो की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये डिफाइनिंग प्रॉपर्टी कोणत्या आहेत, तर ऑफकोर्स डिफाइनिंग प्रॉपर्टीला कन्सिडर करत असाल तर मेटाबॉलिझम, दुसरी प्रॉपर्टी कॉन्शियसनेस, इंटरॅक्शन्स आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन. समजा तुम्हाला प्रश्न विचारला की इन प्लांट्स द ग्रोथ टेक्स प्लेस थ्रू आउट द लाईफ, इन एनिमल्स द ग्रोथ टेक्स प्लेस अप टू सर्टन स्टेज ऑफ लाईफ, द नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शो accumulation of material on the surface. What is this phenomena is called? Stress there. This phenomena is called accretion. NCERT मध्ये दिलाय, अंडरलाईन करा. या पद्धतीने या पर्टिक्युलर प्रॉपर्टीजला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता इथून पुढे आपल्याला थोडंसं क्लासिफिकेशन मध्ये एंटर व्हायचं. व्हॉट इज मीन बाय टॅक्झॉनॉमी, व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक्स, व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल नॉमेनक्लेचर, या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, तोपर्यंत झालेले तीनही व्हिडिओज व्यवस्थित लर्न करा. त्याच्यावरची असाइनमेंट तुम्हाला येईल, ती असाइनमेंट व्यवस्थित सोडवा, त्याच्यानंतर मी आन्सर्स डिस्कस करतो. ठीक आहे, चला.